महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली आहे। पक्षाचे सर्व अधिकार आता प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्यात आले आहे। पक्षाचे सर्व अधिकार आता प्रफुल्ल पटेल यांच्या हातात गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती कोणी केली असा सवाल देखील सगळेच जण विचारत आहे। शरद पवार यांच्या राजकीय खेळीतून दूर ठेवण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे बरेचसे सवाल आता उपस्थित केले जात आहे। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन अध्यक्ष असणार आहेत। भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अपॉइंट केले आहे अशी माहिती दिली आहे। ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नाही अशी देखील माहिती पियुष गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे। अजित पवार हयात असताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते। प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष होते, पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याची समजते। पण पटेल यांची नियुक्ती कधी झाली असा सवाल राजकीय स्तरातून विचारला जातोय। कारण शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती।